नमस्कार मित्र हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुनील पांडे यांची गोष्ट एका रिटायरमेंटची ही लघु कादंबरी आणि आज भाग 5वा. एकदा यात्रेला आम्ही गावी गेलो. त्या रात्री दादा मला एकट्याला बघून म्हणाले, माझ्या जीवाचा आता काही भरवसा राहिलेला नाही. पुढच्या यात्रेला मी कदाचित असल नसल. अहो दादा, काय हे अशी बोलणं? अरे बोलू दे, मला बोलू दे. जमिनीची आणि घराची वाटणी करावी म्हणतो मी. वाटणी? त्याची काय गरज आहे? गरज आहे गजानन, गरज आहे. उद्याचं कोणी बघितलंय? अरे तू या घरचा थोरला मुलगा. घरासाठी तू लय काय केलंय. कोणची बी अपेक्षा न ठेवता केलंय ते पण. ते माझं कर्तव्य होतं दादा. आपल्या माणसांसाठी केलं जातं ना ते कर्तव्य भावनेनं. ते उपकार थोडेच असतात. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे गजानन. पण या घराचं आणि घरातल्या माणसांचं तुझ्याबद्दल काही कर्तव्य आहे का नाही? देणं आहे. आज तू तुझ्या हिमतीने मोठा झाला. मुंबईत स्वतःचं घर केलं. मुंबईकर झाला. पण आपल्या माणसांना, आपल्या गावाला तू अजून विसरलेला नाही. घरातल्या लोकांसाठी तू न सांगता खूप काही करत आलाय. पण गावासाठी पण तू काहीतरी करत असतोच की. दरवर्षी गणपती मंडळांना गणपतीची वर्गणी देतो. गावच्या यात्रेत वर्गणीची पावती फाडतो. आडल्या नडलेल्याला मदत करतो. अरे बाकी लोक गाव सोडून गेले, गावाला विसरले. कधी गावी आले तर पाहुण्यासारखे येणार आणि पाहुण्यासारखे जाणार. पण त्यावेळेला तुझं लय कौतुक वाटतं मला गजानन. दादा, हो आपल्या जन्मभूमीला जो कोणी विसरेल ना तो कृतघ्नच असेल. कोणीतरी म्हटलंच आहे की माता आणि माती यात फक्त वेलांटीचा फरक आहे. जो कोणी या दोन्हीला विसरेल त्याचं जीवन नरक आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. अरे पक्षी कितीही आकाशात लांब गेला ना तरी तो आपल्या घरट्यालाही विसरत नाही बघ. गजानन, अरे तुझं मन लय मोठं आहे. मला सांग ना, शहरात राहणं इतकं सोपं आहे वय? महागाई आकाशाला भिडलेली आहे. आणि तिकडं मुंबईत सगळं विकतच नाही का? घरचं धान्य असताना तुला तिथं धान्य विकत घ्यावं लागतंय. तू स्वतःहून कधी काय मागत नाही आणि रमेश स्वतःहून कधी काय देत नाही. मी बघतोय की सगळं. 7-12 फक्त माझ्या नावावर आहे. बाकी कशाला मी मालक राहिलोच नाही. तुझी आई होती तवर तिची घरावर सत्ता होती. तिच्या शब्दाला किंमत होती. घराला घर पण होतं. ती गेली आणि सगळं गेलं बघ. दादा उदास होत म्हणाले, दादा तुम्ही चला मुंबईला माझ्याबरोबर. मुंबईला नाही रे गजानना, मुंबईला नाही. आता या मातीतच माझी हाडं पडू दे. दादा, मला बोलू दे, मला बोलू दे. जे काय माझं व्हायचं आहे ना ते आता हितच होऊन दे. तर मी काय सांगत होतो, माझ्या डोळ्या देखत वाटणी होऊ दे. तुम्ही रमेशशी बोलला याबद्दल दादा? बोललो. काय म्हणाला तो? तो काय म्हणाला नाही, पण त्याची बायको म्हणजे आमच्या सोनबाई लय बोलल्या. तुम्हाला? काय म्हणाली रमेशची बायको? तिचं म्हणा, वाटणी करायला जमीन आहेच केवढी. भाऊजीला काय गरज आहे का वाटणीची? त्यांना नोकरी आहे, चांगला पगार आहे, रिटायर झाल्यावर पेन्शन मिळणार आहे, मुंबईत बांगला आहे. त्यांना काय गरज आहे प्रॉपर्टीची? असं म्हणाली ती? असंच म्हणली. मग तुम्ही काय म्हणालात दादा? मी स्पष्ट सांगितलं, विषय गरज आहे का नाही याचा नाही आहे, तर विषय हक्काचा आहे. गजानन या घरचा थोरला मुलगा आहे. त्याचाही प्रॉपर्टीवर हक्क आहे. घरासाठी त्यांनी आजपर्यंत खूप काही केलेलं आहे. दादा माझं एक ऐकाल? बोल की. मला नको आहे प्रॉपर्टीत हिस्सा. अरे का पण? देवाच्या कृपेनं आणि तुमच्या आशीर्वादानं मला काही कमी नाही आहे.
इतकी वर्ष रमेश शेतीत खपला, करा त्याच्या नावावर घरदार आणि जमीन. मला प्रॉपर्टी घेऊन काय होणार आहे? आमच्या दोघात निष्कारण अंतर तेवढं पडेल. आत्ता जो गोडवा आहे तो तरी राहू देत ना दादा. मी माझा निर्णय दादांना ऐकवला. तू तुझा हक्क नाकारतोयस गजानन. हक्क, अपेक्षा ह्यापेक्षा मला रमेशचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटतोय. हक्क सोडून नात्यातला आपलेपणा टिकणार असेल तर मला प्रॉपर्टीची अभिलाषा अजिबात नाही दादा. तुझं मन फार मोठं आहे गजानन, पण त्या मोठेपणाची किंमत नाही बघ कोणाला. मलाही ती अपेक्षाही नाही अजिबात. कसं आहे दादा, शेवटी पैसा म्हणजे सगळं काही नाही ना या जगात. आपला आनंद महत्त्वाचा, समाधानी वृत्ती महत्त्वाची. दादांनी त्यांच्या थकलेल्या हातानं कौतुकानं माझ्या तोंडावरनं हात फिरवला. दादांची झालेली ती शेवटची भेट. महिन्याभरात दादा हार्ट अटॅकनं गेले. 10व्याचा वगैरे कार्यक्रम झाला. गावातली 4 माणसं घरात आलेली होती. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या. दादांचा स्वभाव, त्यांचं मोठेपण, त्यांचे कष्ट यावर गावकरी कौतुकानं बोलत होते. गावचा अण्णा खोत मला म्हणाला, गजानन गावाला अधूनमधून येत जा बरं का. गावाला इसरायचं नाही. अरे गाव ते गाव. तुमच्या शहराला गावाची सरच नाही बघ. दादा तसा फार साधा बोळा माणूस. जाण्यापूर्वी वाटणी करून गेला असता तर लय बरं झालं असतं. रमेश गप्पच होता. मीच खोताना म्हणालो, अण्णा दादांनी जाण्यापूर्वी माझ्याकडे वाटणीचा विषय काढला होता, पण मलाच वाटणीत प्रॉपर्टीत अजिबात इंटरेस्ट नाही आहे. जे आहे ते रमेशनं नीट सांभाळावं. आजपर्यंत त्यांनी हे सगळं सांभाळलं आहे, यापुढे त्यांनीच ते सगळं सांभाळायचं आहे. आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने मी मुंबईत सुखात आहे. अण्णा खोताना आणि बाकी मंडळींना माझं कौतुक वाटलं. मुंबईला परत जाताना रमेशची बायको माझ्याशी मनमोकळेपणानं बोलली. तिच्या मनात माझ्याबद्दल कुठलाही किंतू राहिलेला नव्हता. ती मला म्हणाली, भाऊजी दादा गेले, आता तुम्हीच आम्हाला त्यांच्या जागी आहात. येत जा अधूनमधून, हे तुमचंही घर आहे. मी जास्त काही बोललो नाही. इतक्यात एसटी आली. निरोप घेऊन आम्ही एसटीत बसलो. वसुधा होती तोपर्यंत वाटायचं की रिटायर झाल्यानंतर गावाला जाऊ. पण माझी वसुधा अशी अचानक अर्ध्यावर मला सोडून गेली आणि गावाकडे जायचा प्रश्न तिथेच संपला. गावाकडे माझं पूर्वीसारखं मनही रमत नाही आता. बरोबरचं उरलंय तरी कोण गावात? आणि तशी आपली स्वतःची ओळख काय? शून्य. रमेशचा थोरला भाऊ, दादांचा थोरला मुलगा, मुंबईकर, बस एवढीच आपली ओळख. दिवाळीत 2 दिवस गावाला जाऊन आलो. निघण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गावातल्या महादेवाच्या मंदिरात गेलो. दर्शन घेऊन मंदिरात थोडा वेळ बसलो. मंदिरातला पुजारी दिवाबत्ती लावण्यासाठी तेवढ्यात आला. मी त्यांना रामराम घातला. त्यांनी मला रामराम घातला. तो मला म्हणाला, गावात नवीन दिसतंय, कोणत्या गावचं पाहुणं म्हणायचं? असंच इकडचं तिकडचं त्यांच्याशी मी बोललो, वाटेला लागलो. आपल्याच गावात आपण पाहुणा होणं ह्यासारखं दुःख नाही. गाववाल्यापेक्षा आम्ही आता मुंबईवाला जास्त झालो होतो. गावासाठी मी आता पाहुणा झालो होतो, पण स्वतःच्या घरीसुद्धा मी पाहुणाच उरलो होतो. आई दादा होते तोपर्यंत घर कसं माणसांनी फुलून जायचं. नलूला सुद्धा आजी आजोबांची ओढ होती. ती ओढ आई दादांच्या जाण्यानंतर संपली. धाकटी बहीण मीना कोरल्याला असते. तिचंही माहेरी जाणं आता पूर्वीसारखं नाही राहिलं. माझ्याकडेच काही ती येऊन जाते कधीतरी. तिच्या आयुष्याचं खरं कल्याण झालं मुंबईला येऊन. इथे मुंबईत नलू आहे, मीना आहे, आपल्याला ओळखणारी 4 माणसं आहेत. मी खरंच आता एकटा आहे कुठे? आपल्या हातात फक्त वर्तमान काळ असतो. उद्या काय होणार हे कोणी सांगितलंय? तेव्हा आज जगा, आज. रिटायर झाल्यावर मी अमुक करीन तमुक करीन म्हणणाऱ्या माणसांचं मला कधी कधी हसायला येतं. पूर्वीच्या आमच्या भोसले साहेबांना माझ्या लिखाणाचं फार कौतुक वाटायचं. तेव्हा ते मला बोलताना म्हणाले सुद्धा, लहानपणी मला लेखनाची खूप आवड होती बरं का, पण नोकरीमुळे लिहायला वेळ कुठे मिळतोय. आता रिटायर झालो ना की मग लिहायला पुन्हा सुरुवात करणार आहे. वेळ नाही ही सबबच किती खोटी आहे. असेल आवड तर काढाल सवड.
माणसं वेळ आली की जेवण करून घेतात, झोपेच्या वेळी झोप घेतात. मग तिथे आपल्याकडे वेळ नाही हे कारण नाही ना सांगत. मग आपल्या आवडत्या कलेसाठी ही सबब का? मला न सुटलेलं कोडं आहे, खरंच सांगतो. रघु माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, मामा साहेबांनी बोलावले तुम्हाला. मला? मी आश्चर्यानं विचारलं, हा तुम्हाला. हातातली झेरॉक्स काढलेली फाईल मी मिस परांजपेंच्या हातात दिली आणि साहेबांच्या केबिनकडे वळालो. साहेब आत येऊ का? मी दरवाजा लुटून आत जाताना विचारलं. हो या या या. समोर ठेवलेल्या फाईलमधनं डोकं वर काढत वाघमारे साहेब मला म्हणाले. मी आत आलो. साहेब काही काम होतं का? दुपारी 4 वाजता सेंड ऑफचा कार्यक्रम ठेवला आहे. हो साहेब. तुमच्या घरून कार्यक्रमाला कोण कोण येणार आहे? नाही, कोणी येणार नाही सर. का? तुमच्या मिसेसला घेऊन यायचं ना. नाही, ती आता या जगात नाही आहे. 2 वर्षापूर्वीच ती गेली. आय एम सॉरी, मला माहिती नव्हतं. मुलं वगैरे कोणी? वाघमारे साहेबांनी मला परत विचारलं. एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आता एकटेच आहात? हो, तसा एकटाच. मग एकटेपणा वगैरे जाणवत असेल ना मग? नाही हो, गप्पा मारायला मित्र असतात, वाचन लेखन, वेळ चांगला जातो. तुम्ही लिहिता? साहेबांनी आश्चर्याने मला विचारलं. हो, मला कविता करायचा छंद आहे. काही दिवाळी अंकातनं आणि मासिकातनं माझ्या कविता प्रकाशितसुद्धा झाल्या आहेत आणि माझ्या नावावर एक कविता संग्रहसुद्धा आहे. अरे वा, हे माहिती नव्हतं बरं का. मला माहीत नव्हतं खरंच. कविता लेखनाकडे कसे काय वळलात तुम्ही? नाही, वळलो असं नाही. प्रत्येक माणसात एक कवी दडलेला असतोच. आयुष्यात एक तरी कविता तो करतोच की. हे मात्र खरं आहे बरं का. माझे वडील कवी होते. त्यांच्या खूप कविता आहेत लहान मुलांसाठी लिहिलेल्या. पूर्वी घरात लहानपणी ते आम्हाला त्यांच्या कविता ऐकवायचे. त्यांच्या कवितांचं पुस्तक असेल ना मग एखादं? मी जिज्ञासूपणे साहेबांना विचारलं. नाही हो, ते आपली कविता लिहित राहायचे. शिक्षक होते गावाला. पूर्वी शाळेत मुलांना ते आपण केलेल्या कविता वाचून दाखवायचे, पण वडिलांनी पुस्तक छापलं नाही कधी. त्या कविता अजूनही आहेत तुमच्याकडे? वडिलांची आठवण म्हणून त्या कविता अजून मी जपून ठेवल्या आहेत. मला तसं कवितेतलं फारसं काही कळत नाही, पण वडिलांच्या त्या बालकविता वाचायला आणि समजायला फार सोप्या होत्या. बालकविता लिहिणं ही तशी फार अवघड गोष्ट आहे. ज्यांना मुलांचं मानसशास्त्र चांगलं कळतं ना, त्यांना बालकविता चांगल्या लिहिता येतात. बरोबर आहे. म्हणजे माझ्या वडिलांचं लहान मुलांचं मानसशास्त्र चांगलं होतं. ते कधी आमच्यावर रागावल्याचं मला तरी आठवत नाही, कारण फार प्रेमळ होते. असो, बाय द वे, रिटायरमेंट नंतरचं नियोजन काय ठरवलं आहे तुम्ही? रिटायर झाल्यानंतर गावी कोकणात जायचा विचार होता, पण तो बदलला मी. मुलगी इथे जवळ डोंबिवलीला असते. अधूनमधून येते ती घरी आणि तसंही आता पूर्वीसारखी गावाकडे जायची ओढ फार राहिलेली नाही. गावी जाऊन आता करमायचंही नाही मला. बाकी वाचनासाठी लिहिण्यासाठी वेळ भरपूर मिळेल मला. बरोबर बोललात. अरे बाय द वे, तुम्ही उभे का अजून? नाही साहेब, बरोबर नाही दिसत ते. बसा साठे बसा. नाहीतरी आज आपल्या कामाचा शेवटचा दिवस आहे. उद्या आपण दोघं एकाच लाईनीत असणार आहोत, रिटायर्ड म्हणून. वाघमारे साहेब मोकळेपणानं हसत म्हणाले. मी खुर्चीवर बसलो. थोडं अवघडल्यासारखं वाटलं. बी कम्फर्टेबल. बरं, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? साहेब, मगाशी झालाय माझा चहा. आणि मी शिपाई माणूस, मला असं काही का विचारताय तुम्ही? खरं मनापासून विचारतोय मी तुम्हाला. नाही, खरंच काही नकोय साहेब, मी नम्रपणे म्हणालो. ओके, ॲज यू लाईक. साठे, तुम्हाला थोडं आश्चर्य वाटत असेल की मी तुम्हाला असं गप्पा मारवण्यासाठी बोलवलं आहे, हो का नाही? हो साहेब. साठे, तुम्हाला एक सांगू का? हो, बोला की साहेब. एकाच ऑफिसात इतकी वर्ष आपण काम करून सुद्धा आपल्याला एकमेकांविषयी काही माहिती नसावी, हे फार विचित्र आहे. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? मला वाटतं वेळेअभावी असं होत असेल साहेब.
वेळ एवढंच कारण नाही आहे साठे, तर आपलं पद, आपली खुर्ची हे महत्त्वाचं कारण आहे. बाकी ऑफिसमध्ये तुम्ही सगळे लोक एकत्र येता, मिक्स होता, एकमेकांचं सुख दुःख एकमेकांशी शेअर करता. पण माझ्या या खुर्चीमुळे आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या या स्वभावामुळे मला ते जमलं नाही आजपर्यंत. त्यामुळे तुमच्यात आणि माझ्यात नेहमीच एक भिंत उभी राहिली. आज उशिरा का होईना, पण ती भिंत मला तोडायची आहे साठे. कॅन यू हेल्प मी? मी थोडासा गोंधळलो. म्हणजे साहेबांना माझी नेमकी कुठली मदत हवी आहे? हेल्प कुठली साहेब? म्हणजे मला काही समजलं नाही साहेब. हेल्प म्हणजे पैशाची वगैरे नाही बरं का. वाघमारे साहेब फार दिलखुलासपणे हसत होते आज. मीही हसलो. मग थोडंसं गंभीर होत वाघमारे साहेब म्हणाले, प्रेशर कुकरमध्ये वाफ जर अडकवून ठेवली तर काय होईल? स्फोट होईल साहेब. करेक्ट आहे, करेक्ट आहे. माणसाचं मन सुद्धा अगदी तसंच आहे. मनातली भावना जर मनामध्ये दडवून ठेवली ना, तर त्याचा एक ना एक दिवस स्फोट नक्की होईल. कुणाजवळ आपली व्यथा, आपलं दुःख बोलून न दाखवता आयुष्यभर ती भावना मनात तशीच ठेवली तर माणूस नक्की वेडा होईल. वाघमारे साहेबांना नक्की काय म्हणायचं हे मला समजेना. मी फक्त ऐकण्याचं काम प्रामाणिकपणे करत होतो. साठे, मला कल्पना आहे या ऑफिसमध्ये माझी काय व्हॅल्यू आहे. वरवर लोक रिस्पेक्ट देत असतील, पण मनातल्या मनात प्रत्येक जण शिव्यांची लाखोली वाहत असेल मला. नाही, तसं अजिबात नाही आहे साहेब. नाही नाही साठे, तुम्ही माझं मन राखण्यासाठी सत्य लपवू नका. मी अधिकारी झालो, पण मला एक चांगला माणूस नाही होता आलं. अहो साहेब, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही खरोखर एक चांगले अधिकारी आहात. अहो, त्याशिवाय एका खात्याने तुम्हाला गुणवंत कामगार पुरस्कार दिलाय. त्या पुरस्कारानं मी समाधानी नाही आहे साठे. हा पुरस्कार भीक मागून मिळाला आहे मला. भीक मागून? काही समजलं नाही मला. पुरस्कार मिळायला आधी आपल्याला अर्ज करावा लागतो. अर्ज करून मिळालेला पुरस्कार म्हणजे भीकच की. मला वरिष्ठांची मर्जी सांभाळता आली, पण हाताखालच्या लोकांची मनं काही मला जिंकता आली नाहीत. एक खडूस, हिटलर अशीच माझी प्रतिभा निर्माण केली. आणि अशी स्वतःची प्रतिमा जपताना मी मनोमन आतून सुखावत होतो. हाताखालचे लोक आपल्याला भिवून असतात, सांगितलेली कामं पटापटा करतात, हीच गोष्ट मला मनोमन सुखावत होती. अधिकाऱ्यानं आपलं अधिकारपण सोडून कसं चालेल साहेब? अधिकारपण चे त्या अधिकार पदाचा सुद्धा मी अतिरेक केला की आजपर्यंत. या अधिकारपणामुळे माझ्यात आणि लोकात असं अंतर पडणार असेल हे जर मला आधी कळलं असतं ना, तर मी ह्या खुर्चीला लाथ मारली असती साठे. साहेब, लहान तोंडी मोठा घास. बोला बोला साठे, तुम्ही बोला. हा दोष आपल्या स्वभावाचा असेल? अहो नक्कीच नक्कीच. पूर्वीपासून माझा एक समज होता, नाही गैरसमज होता, की अधिकाऱ्यानं आपल्या पायरीनं वागायला पाहिजे. हाताखालच्या लोकांशी जास्त जवळीक करायची नाही. बस फक्त कामापुरता संबंध ठेवायचा. आय वॉन्ट रिझल्ट हेच तत्त्व सांभाळायचं. मग काय मिळाला रिझल्ट साहेब? नाही, कामं झाली साठे, कामं झाली, पण माणसं दुरावली. माणसं दुरावली आणि दुखावली सुद्धा. माणसांकडे माणूस म्हणून मी कधी बघितलं नाही. त्यांच्या भावना, त्यांचे प्रॉब्लेम्स मी कधी समजून घेतले नाहीत. अगदी एखाद्या यंत्रासारखं वागवलं त्यांना. सुरुवातीच्या काळात मला जे साहेब भेटले ते फार स्वभावानं साधे सरळ स्वभावाचे. कुणीही त्यांचं ऐकत नसे. तेही बिचारे कोणाला रागवत नसत. कधी कोणाला त्यांनी मेमो दिला नाही. स्वभाव फार भेडस्त. त्यांच्या वरिष्ठांकडनं मात्र त्यांना अनेक वेळा मेमो दिले गेले.
हाताखालच्या लोकांवर त्यांची अजिबात कमांड नव्हती, धाक नव्हता. सतत तणावाखाली वावरत होते ते. मग त्यांच्या कामात चुका व्हायला लागल्या आणि त्या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झाला. खात्यानं त्यांना खालच्या पदावर पदावनत केलं आणि हा मोठा धक्का होता त्यांच्यासाठी. आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचं हेच का फळ? आपण खरोखर या पदासाठी नालायक असल्याची भावना त्यांच्या मनात घर करून गेली. जेव्हा ते एकटे असायचे तेव्हा माझ्याजवळ आपल्या मनातल्या दुःखाला वाचा फोडायचे. पदावनत झाल्यानं त्यांनी आपला आत्मविश्वास पूर्णतः गमावला होता. घरच्यांनीही त्यांच्याशी आबोला धरला होता. पद गेलं, खुर्ची गेली, पगार कमी झाला, उधळपट्टीवर मर्यादा आली, बायको का नाही चिडणार मग? शेवटी एक दिवस ती भयंकर घटना घडलीच. मित्र हो, हा 5वा भाग इथेच संपला. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.